जळगाव 2013 सार्वजनिक निवडणुका महापालिका जळगाव. राष्ट्रवादीचे उमेदवार नुकतंच ते प्रचार यंत्रणेतनं आता आले. त्याचबरोबर सौर ॲडव्होकेट रेखा चंद्रशेखर इंगळे प्रभाग क्रमांक 1 वार्ड क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये ह्या महिला राखीव म्हणून उभ्या आहेत आणि ते कोर्टामध्येही वकील असून त्यांना ह्या उमेदवारी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली आहे. परंतु आम्ही जेव्हा तेच चॅनलच्या संदर्भात आम्ही जेव्हा त्यांच्याकडे आलो आणि ते समाचार या चॅनलतर्फे त्यांची आम्ही इंटरव्ह्यू घेत आहोत. तर सगळ्यात पहिले प्रश्न त्यांना जातो ताई की आपण ह्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 1 प्रभाग अ मध्ये आपल्याला काय वाटलं की तुम्हाला या इलेक्शनसाठी उभा राहावं लागलं असं? मला तसं मी वकिली व्यवसायात आहे, पण प्रभागाची जर दयनीय स्थिती पाहिली तर ती अतिशय खराब आहे. म्हणजे माझ्यासमोर मोठी 2 ते 2.5 हजार झोपडपट्टी आहे. म्हणजे खालचा एरिया आणि वरचा एरिया असं त्याला संबोधल्या जाते. तिथल्या लोकांना शौचालय नाही. ते रेल्वे सारख्या पटरीवर लॅट्रिन टॉयलेटला जातात. अतिशय दुर्दैवी अवस्था आहे त्यांची. त्यांच्या तिथे गटरी नाहीत. म्हणजे हे जर चित्र डोळ्यापुढे पाहिलं तर त्याच्यामुळेच खरं मी राजकारणात एंट्री घेण्याचं म्हणजे वार्डाच्या सुधारणा व्हावा दोन्ही ठिकाणी हाच माझा म्हणजे या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच मी या इलेक्शन मध्ये उभी आहे. तर आता दुसरं म्हणजे बाकी वार्ड मी सर्व फिरून झालाय, पिंजून झालाय, तर बाकी वार्डात देखील ही स्थिती आहे. रस्ते खराब आहे, लाईट नाही, पाण्याची सोय नाही, दिवे नाही, सफाई कामगार नाही, सफाई होत नाही. अतिशय म्हणजे त्याच्यामुळे लहान मुलांची रोगराई वाढलेली आहे. अशा सर्व मूलभूत गरजांपासून ह्या वार्डाची सुधारणा झालेली नाही आणि ते करण्यासाठीच माझा आवर्जून प्रयत्न राहील आणि याच्यासाठीच मी प्राधान्य देणार आहे. नागरिकांचा मूलभूत प्रश्न जे आहे की गटार, रस्ते, वीज, पाणी हे तर शौचालय हे जीवनावश्यक घटना आहे. परंतु याच्या पलीकडे तुमचा अजेंडा आहे का किंवा तुम्ही जे आता सांगितलं की झोपडपट्टी वगैरे या संदर्भातल्या लोकांना त्यांना टॉयलेट संदर्भात तिकडे जावं लागतं, स्वच्छता संदर्भात जावं लागतं, परंतु आपल्याकडे असं काही विजन आहे का की अशा ह्या वार्डाला एक वेगळं मोटिवेशन देऊन आपण काम करावं अशी इच्छा तुम्हाला काय वाटते? मोटिवेशन म्हणजे कसं पूर्ण ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण झाल्या तर त्यांना त्या एका प्रकारचे मोटिवेशन राहणारच. विद्यार्थ्यांसाठी आपण जेव्हा वकिली करत असताना तर इथले जे विद्यार्थी वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, ज्या महिला आहे त्या महिलांसंदर्भात तुमचं काही मत आहे का? त्यांच्या संदर्भात या वार्डा संबंधित एक असं बोलावं असं वाटते की इथे जे झोपडपट्टीतले मुलं आहेत त्यांना शिक्षणाची कुठल्याही प्रकारची चांगली सुविधा नाही आहे. तर इथे एक चांगल्या प्रकारची जर स्कूल काढली तर ते मुलांना शिक्षणासाठी चांगली गोष्ट राहील. त्याच्यावर देखील माझं मोठ्या प्रमाणात माझ्या डोक्यात विचारात आहे त्या गोष्टी. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तुम्हाला जे तिकीट दिलं लढण्यासाठी तर पक्षाची तुम्हाला शुभेच्छा आहेच आहेत. परंतु मला तरी असं सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही नगरसेवका म्हणून जर विराजमान झालात आणि नगरपालिकेमध्ये जेव्हा तुम्ही बसणार तर एक महिला याच्याने सांगतो मी तुम्हाला की तुम्हाला जे येणारे जे प्रश्न आहे, जे ज्या शहराच्या समस्या संदर्भातले जे प्रश्न आहे, ह्या प्रश्न जेव्हा तुम्हाला मांडतायचे, जेव्हा डायस बॉक्सवर तुम्हाला जे मांडायचं आहे तेवढी सक्षमता तुमच्यामध्ये असणार, कारण तुम्ही वकील ह्या व्यवसायात काम करताय. तर शहराच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर जळगाव थीम म्हणून आमची एक अशी संकल्पना आहे की जळगाव थीममध्ये जळगाव शहराचं तुमचं काय मत आहे की जळगाव शहराला कशा पद्धतीने त्याचं डेव्हलप झालं पाहिजे, त्याचे मुद्दे तुमच्यासोबत काही आहे का डोळ्यासमोर वाड्याच्या व्यतिरिक्त अजून? जळगाव शहर सुंदर शहर म्हणून गणना जेव्हा होईल, जेव्हा सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतील, कित्येक ठिकाणी ओपन स्पेस आहेत, त्या ओपन स्पेस सुशोभित करणं, मुलांसाठी व्यायामशाळा, आरोग्य या सगळ्या गोष्टी जर केल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे MIDC एरिया जर वाढला तर लोकांना बेरोजगार लोक आज खूप मोठ्या प्रमाणात आहे. बेरोजगारांचा प्रश्न जर सुटला तर तोही एक सर्वात मोठं प्राधान्य या गोष्टीला राहील. हे होते ॲडव्होकेट रेखाताई चंद्रशेखर इंगळे, वार्ड क्रमांक 1 प्रभाग अ मधून उभे आहे. इथे बरेच त्यांचे कार्यकर्ते उभे. मी सामान्य कार्यकर्त्यांना विचारतो की बाबा रेखाताईंना जेव्हा तिकीट मिळाल्यानंतर तुमच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया, वार्डाच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला की ताई आपल्या वार्डामध्ये विकास करायला सक्षम आहेत? आहेत ना.
ताईंबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते कसं आहे शिक्षण म्हणजे सांगायचं गरज नाही तिथं सगळं म्हणजे सांगण्याची